असं करा. जोर कुठं इथं पडतोय का कुठं? इथं मागं का? बूट काढा. हे चोळा. नॉन स्ट्रायकर प्रीतम प्रीतम मोरे. नाही नाही अजून नाही. आपल्या संघाकडून पहिलं वर घेऊन येत आहेत आदिराज आदर्श आणि स्ट्राइक घेत आहेत छत्रपती क्रिकेट क्लबचे पोलीस DYSP सतीश चव्हाण सर. छत्रपती क्रिकेट क्लब कडून खूप काही अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं. पहिला बॉल सुंदर असा बॉल. अंपायरचा इशारा वाईड. पहिला बॉल वाईड आलेला आहे. छत्रपती क्रिकेट क्लबचा स्कोर 1 रन. सतीश चव्हाणनी फिरवलेला चांगला असा फटका लेग साइडला रवीकडे गेलेला बॉल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 1 धावात भर. आता ग्लायडिंग चेनकडचे जे दिग्गज प्रीतम मोरे स्ट्राइक घेत आहेत. पाहूयात ह्या बॉल मध्ये काय होतंय ते. रिव्हर्स स्वीप खेळायला आहे. सुंदर असा प्लेयरच्या हातात आहे बॉल. 1 धावात भर. खूप छान अशी गोलंदाजी करताना येथे छत्रपती क्रिकेट संघाचं धाव संख्येत 1 धावांनी भर. धाव संख्या झालेली आहे 3 रन. पुढचा षटक एकदम सुंदराचा स्ट्रेट मारलेला आहे 6. सतीश चव्हाणने मारलेला उत्तुंग असा षटकार. समोर एकदम गोळीगत गेलेला आहे बॉल. उसात बॉल गेलेला आहे. घेऊन यायचा आहे बॉल. दणदणीत षटकार पाहू शकता. सासवडी ऐतिहासिक नगरीमध्ये घडत असलेला ह्या रणसंग्राम टेनिस बॉल क्रिकेट. परत एकदा चव्हाण आणि आदर्श. पाहूया या युद्धामध्ये कोण जिंकते. आणि हा स्लोअर हवेमध्ये आहे. रवी बॉलकडे येतो आहे. पाहूया रवी. आणि रवीने चेंडू अडवलेला 1 धाव पूर्ण. आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागले ते छत्रपती क्रिकेट क्लब. हिरव्या गार लॉन वरती घडत असलेली मॅच पुरंदेश्वरा क्रिकेट अकॅडमीच्या सुंदर अशा ग्राउंडवर टेनिसचा हरण संग्राम आपण पाहू शकतो. छत्रपती क्रिकेट क्लब वर्चेस पुणे कॅपिटल संघ. तुल्यबळ संघ. परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेने कट केलेला परंतु धाव मात्र मिळत नाही. एकेरी दुहेरी चौकार षटकार आणि रनआउट कटआउट विकेट यांनी भरलेला हा संग्राम आपण या ठिकाणी पाहतो आहे. पाहूया प्रीतम काय करतोय. दरम्यान सह्याद्रीचे ओनर सन्माननीय अरविंद सर, गरिबांचा अजय देवगण म्हणून सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला आमचा अभिनेता आदर्श. परत एकदा प्रीतमला उंच असा लॉंगांच्या दिशेने रवी धावतोय. पाहूया रवी. रवी म्हणजे सूर्यासारखा कायम तळपत असताना आपण पाहतो. 2 धावांची पूर्तता केली ते म्हणजे छत्रपती क्रिकेट क्लब. उत्कृष्ट असं षटक या ठिकाणी संपताना आदर्शने आपल्या संघासाठी एक सुंदर सुरुवात. आणि दोन्ही छत्रपती क्रिकेट क्लब चे फलंदाज देखील तितकेच तुल्यबळ. 12 धावा या 1 षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकतो. थेट चिपळूणवरून इथं आलेले आमचे स्नेहदीप कारेकर, ओमकारजी साळुंके, दत्ताभाऊ, सतीश, रवी, आजचे आयोजक
पुणे कॅपिटलचे कर्णधार सतीशजी हंबर्डे यांच्या माध्यमातून आपण हा युद्ध पाहताना. दीपेश गुप्ता या ठिकाणी स्ट्राईकवर नाही. गोलंदाजाचं नाव प्लीज.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 29. दरम्यान विक्कीभाऊ जगताप या ठिकाणी कॅच आउट होत आहेत आणि आदर्श यांच्या 2 ओव्हर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. सचिन तळवडे जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो छत्रपती क्रिकेट क्लबचा धडाडीचा फलंदाज. मयूर चव्हाण डायरेक्ट कराड आणि सातारा भागातून पुण्यामध्ये आपल्या क्रिकेटची छटा कायम उमटवताना साक्षात मोठे मोठे धुरंधरांच्या बरोबर राहणारा हा खेळाडू आणि काहीचा त्यांच्या तोडीमध्ये शिकलेला, त्यांच्या तालमीत शिकलेला महाराष्ट्राचं आयकॉन ज्यांना संबोधलं जातं ते बबलू पाटील असतील, सन्माननीय आमचा पप्पू तोडकर असेल, याच्यानंतर आमचा दुसरा कोण होतो कृष्णा सातपुते यांच्या तालमीत तयार झालेला पाठ्या. पाहूया छत्रपती क्रिकेटसाठी काय करतोय. दरम्यान गोलंदाजीसाठी मात्र डायरेक्ट युपी वरून गुप्ताजी. पाहूया गुप्ताजी आपल्या पुणे कॅपिटल संघासाठी काय करतात. एमपी असो यूपी असो दोन्ही भारताच्याच राजधानी आणि टेनिस बॉल हा घराघरामध्ये पोहोचलेला आहे. पाहूया प्रीतम एक दणदणीत 2 षटकार डोकून दणदणीत आपल्या पाय रोवून ग्राउंड वरती उभा आहे. गुप्ता यांचा पेस कट केलेला आणि हा आऊट झालेला आहे तो प्रीतम. संदेश शिंदे यांच्याकडे 501 रुपयाचं बक्षीस गुप्ताजी यांना आलेला आहे. दरम्यान सरळ पोलादपूर सह्याद्री आणि कुणबी क्रिकेट क्लबचा धुरंधर अजित या ठिकाणी परत एकदा बॅटिंग मार्कवर. बरोबर आहे. कॅप्टन सतीश हंबर्डे मॅच वरती आपलं प्रभुत्व दाखवताना दिसत आहेत, आपला अनुभव पणाला लावून. मित्रांनो पाहूया अजित काय करतो. एमपी वर्चेस याव्यास असा काहीसा सामना आपल्याला या ग्राउंडवर पाहायला मिळतो. दरम्यान पाहूया समोरचा बॉल कट करण्याच्या नादात आणि हा पंचांचा निर्णय मात्र अप्रतिम. याचबरोबर हडपसर आणि क्षेत्रातील ढाण्या वाघ म्हणून ज्याला प्रसिद्ध आहे छोटा पॅक बडा धमाका रवी या नावाने आमदार आणि मगरपट्टा वाघोली क्षेत्रामध्ये आपली कामगिरी कायम दाखवताना आपण पाहतो. दरम्यान तेज गती गोलंदाज अरविंद तोडमिसे आणि हा उंच मारलेला परंतु कट झालेला आहे चेंडू आणि एक धाव मात्र या ठिकाणी घेता येते. मित्रांनो टेनिस बॉल क्रिकेट घराघरामध्ये आणि पोचलेला हा खेळ टेनिस बॉल म्हणजे हा खेळ राहिलेला. मित्रांनो वाऱ्याची झुळूक. ओ धन्यवाद. कॉमेंटेटरला लाईव्ह असतं, कॉमेंटेटरला काही ऑप्शन नसतो सर. परत एकदा उंच मारलेला समोर आणि हा बॉल मात्र अडवलेला आहे. सुंदर ग्राउंड मात्र या ठिकाणी खूप सुंदर. आणि सचिन तळवडे तेवढाच उंच आणि यमार म्हणून ज्यांनी संबंध महाराष्ट्राला औषध दिलंय. पाहूया सचिन संघासाठी काय करतो छत्रपती क्रिकेट क्लब. दरम्यान गुप्ताजी यांचा बॉल परत एकदा समोर समोर आणि उंच दणदणीत षटकार. सह्याद्री मोबाईल तर्फे दणदणीत षटकार. सार्थक फर्निचर आणि सह्याद्री मोबाईल शॉप यांच्यातर्फे छत्रपती क्रिकेट क्लब साठी बक्षिसांची वर्षा होताना दिसतोय. पाहूया टीम जिंकल्यानंतर ते जाताना काय काय देऊ इच्छितात टीमसाठी. पुढचा चेंडू गुप्ताजी यांचा सुंदर असा कट केलेला हातामध्ये बघूया आणि वा सुंदर सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि दरम्यान प्रीतमचा आवाज मात्र खणखणीत. एखाद्या
500च्या नोटाप्रमाणे आवाज आहे त्यांचा. आणि क्रिकेटसाठी हा खेळाडू नातेपुते फलटण माळशिरस वाह्या पंढरपूर मार्गे सोलापूर या ठिकाणी कुठेही पाहायला मिळतो. आणि पोलीस दलाचं आमचं शान म्हणून ज्यांची ओळख आहे, पहिल्याच मॅच मध्ये पाहिलं 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 39. आणि दरम्यान मी बोलत होतो आमच्या टीमचे DYSP म्हणून ज्यांचा उल्लेख आम्ही कायम करतो, राजाळे बरड फलटण नातेपुते लोणंद मार्गे माळशिरसला जाऊन ते क्रिकेट खेळतात आणि उत्तम असे फलंदाज या ठिकाणी अरुण या ठिकाणी ग्राउंडवर आलेले आहेत. तगडा अनुभव अरुण यांच्याकडे सुद्धा. सासवड आणि पुरंदरेश्वर, सासवडचे सांस्कृतिक बोलायचं झालं तर खूप सुंदर असं सांस्कृतिक शहर म्हणून सासवड बोलायचं झालं तर आशिया खंडातली सगळ्यात 1 नंबरची महानगरपालिका हा मान सासवडला वारंवार मिळालेला आहे. कित्येक वर्ष झाले नाही. नगरपालिका सासवड आशिया खंडातली 1 नंबर नगरपालिका आहे. आणि हा उंच सर मारलाय पाहूया. आणि हा झेल सुटलेला आहे की आपलं नुकसान. आता पाहूया भविष्यात काय करतो हा खेळाडू, या संधीचं सोनं लुटतो की नाही हे मात्र पाहायला मिळतं दणदणीत. आणि आता सार्थक फर्निचरचे सर्वा संगूभाऊ संगुडे डायरेक्ट अक्कलकोटवरून स्पीड मारतात. उंच पाहूया फिल्डर तिथे, परंतु हा दणदणीत षटकार. पोलादपूर मार्गे महाबळेश्वर 201 रुपयांचं पारितोषिक आउट झालेले प्रीतम कडून मिळाले आहे ते अजित भाऊ बांद्रे यांना. टेनिस क्रिकेटचा थरार, लाखो करोडो तरुणांच्या हृदयाचा आवाज. कितीही मोठं दुःख असलं तर त्याच्यावरची फुंकर म्हणजे क्रिकेट, टेनिस बॉल. परत एकदा कॅप्टन स्वतः जबाबदारी घेऊन बॉलरला काहीतरी सांगतात. आणि मला वाटतं भैरव या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलेला आहे पुणे कॅपिटल कडून. पाहूया भैरव काय करतो आणि दरम्यान अजित काय करतो हे पाहणं मुश्किल. आणि निर्धाव असा चेंडू, भैरवला मात्र यश मिळताना. सिद्धेश्वर संगमेश्वर अशी सांस्कृतिक मंदिरं या ठिकाणी आहेत. आषाढी वारी पालखी सोहळ्यामधील हा सासवड हा मुक्काम देखील असतो. मित्रांनो याच ठिकाणावरून पालखी जाते. दरम्यान हा फुलटॉस चेंडू तटवण्याच्या मार्गात पॉईंटच्या दिशेने जाताना 1 धाव पूर्ण आणि एकाच धावावरती समाधान. दोन दिग्गज मात्र या ठिकाणी फलंदाजी उत्कृष्ट करताना पाहतोय आपण. सचिन तळवडे, अजित बांद्रे आणि बॉलिंग मात्र तितकी सुंदर भैरवने आतापर्यंत केलेली आहे. पाहूया कर्णधार आणि याच्या या मालिकेचं, आजच्या या क्रिकेटचं 2 दिवसाच्या या महाकुंभाचं आयोजन ज्यांनी केलं ते सतीशजी हंबर्डे यांचं स्वागत, कौतुक. पुढील चेंडू आणि हा उंच परत एकदा आणि हा मात्र उसात सिक्सर. सचिन तळवडे 6 फुटाचा फलंदाज. नसा नसामध्ये क्रिकेट आहे, रात्रून दिवसा नशेमध्ये सुद्धा क्रिकेट आहे. पाहूया 9 नंबर टाकलाय, 9 मात्र क्रिकेटमध्ये नसतो. 6 रन मिळतील. ओमकारभाऊ साळुंके पुढील चेंडू परत एकदा मारण्याच्या लोंगांच्या दिशेने चेंडू गेलेला, 1 धाव पूर्ण. दरम्यान षटकाची मला वाटतं समाप्ती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ते 54, 5वर 4 आणि फक्त मला वाटतं 2 विकेट आतापर्यंत घेतलेले आहेत, मिळालेले आहेत. 3 विकेट झालेले आहेत, सॉरी. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्र या मॅचचा थरार अनुभवतोय. दत्ताभाऊ स्वतः या ठिकाणी थोडी इंजुरी आलेली आहे आणि ओमकारभाऊ साळुंके यांचं कौतुक सुद्धा तितकं करणं गरजेचं आहे कॉमेंटेटर या नात्यानं.
कारण हडपसर आणि पुणे क्षेत्रामधील सर्व ऑर्डर्स अमेझॉनचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांची निवड गेल्याच हप्त्यामध्ये झालेली आहे. गेल्याच आठवड्यामध्ये ओमकारबाई साळुंके यांची डायरेक्टर म्हणून निवड झाली अमेझॉनच्या पुणे शेड्यूल मध्ये. आणि हा उंच तटवण्याचा प्रयत्न, स्लोअर बॉल आणि वाईड मागतात, परंतु पंचावर कोणताही असर नाही. आपल्या वयाला कायम हरवून छत्रपती क्रिकेट क्लबचा कणा, धृतराष्ट्र म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमच्या सर्वांचे लाडके नेते, सोमेश्वरचे नगरसेवक सन्माननीय अरविंद भाऊ तोडविसे. उंच मारण्याचा प्रयत्न, फ्लिक केलेला आहे समोर, एक धाव पूर्ण आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. रणजित आहे बॉलिंग मार्गवरती. रणजित आपला सुंदर असा गोलंदाज म्हणून कायम चर्चेत असतो. पाहूया अजित बांद्रे काय करतायत. स्लोअर बॉल परतच्या एकदा लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला, एक धाव पूर्ण आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय ते छत्रपती क्रिकेट क्लब यांना. अरे वाह, क्या बात है, लवली बाय षटकार. सचिन तळवडे यांच्या बॅट मधून हा निघालेला दणदणीत षटकार. सार्थक फर्निचर प्रेझेंट दणदणीत षटकार. पाहूया या क्रिकेटमध्ये निश्चितता कोणतीही नसते, प्रत्येक बॉल वेगळा रिझल्ट घेऊन आलेला असतो. टेनिस क्रिकेट म्हणजे आता पाहू शकतो की भारतामध्ये लॉंग ऑनच्या दिशेने मारले, लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव पूर्ण. प्रत्येक गावामध्ये गल्ली गल्लीमध्ये पोहोचलेला खेळ म्हणून क्रिकेट याची निवड. कित्येक तरुणांच्या हृदयाचा ठाव म्हणजे क्रिकेट. दिवसभराचा किती आलेला कंटाळा घालवण्याचं ठिकाण म्हणजे क्रिकेट. उजाडणारी प्रत्येक पहाट म्हणजे ग्राउंडवर असणं म्हणजे क्रिकेट. पाहूया काय होतंय. आणि हा परत एकदा स्लोअर, परंतु फुल लेंथ स्लोअर आहे हा. आजी त्यांना मात्र समजलं नाही, पण 55 वरती मात्र कोणताही असर नाही. आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 63. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 63. पाहूया शेवटच्या 2 षटकामध्ये किती धावा मिळवत आहेत छत्रपती क्रिकेटचे धुरंधर. पाहूया 12 चेंडू 2 ओव्हर 63. 63. दीपेश गुप्ता आलेले आहेत ते गोलंदाजी मार्क वरती. पाहूया दीपेश गुप्ता आलेला आहे ते बॉलिंग मार्क वरती आणि सचिन तळवडे. शेवटचे 12 चेंडू किती धावा आपल्या संघासाठी मिळवतात हे देखील तितकंच महत्वाचं. 10 बॉल मध्ये 25 धावावरती खेळतोय हा तडाखेबाज फलंदाज. आणि हा लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि हा दणदणीत चौकार. सह्याद्री मोबाईल तर्फे या ठिकाणी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे ते म्हणजे सचिन तळवडे यांच्यासाठी. सह्याद्री मोबाईलचे मालक फार दानशूर आणि क्रिकेटसाठी काही करू शकतात. कायम ते छत्रपती क्रिकेटसाठी एक दानाची भूमिका, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख नेहमी छत्रपती क्रिकेटमध्ये होतो.
आणि याचाच प्रत्यय म्हणून या मॅचसाठी सुद्धा भरपूर बक्षिसांची खैरात होतीये. पुढील चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न, बॉल मात्र कळलेला नाही आणि एक धाव मात्र मिळालेली आहे ती सचिनला. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. आणि पुढे एकदा अंगावरती गेलेला मारा. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत. एक चांगलं षटक गुप्ता यांच्या माध्यमातून येताना आपल्याला दिसत आहे. दरम्यान संगाभाऊ संगुडी यांना विनंती आहे आणि हा उंच मारलेला आणि आउट झालेला आहे तो म्हणजे सचिन तावडे. अशा पद्धतीने सचिन तलवडे रवीच्या हातात झेलबाद झालेले आहेत आणि बॅट घेऊन आता पवेलियनमध्ये त्यांच्या जागा घेण्यासाठी सचिन राऊत विद्युत महावितरणाचे संचालक आणि ग्लायडिंग सेंटरचे दिग्गज खेळाडू आता मैदानात उतरत असताना पाहूया संघासाठी काय योगदान देतात ते. नाना कुंजीरच्या हाताखाली शिकलेले आणि कोणत्या वेळी कुठलं लाईट बंद करायचे त्यांना माहिती आहे. आता बघूया छत्रपती क्रिकेट क्लबसाठी ते आपलं काय योगदान देत आहेत ते. त्यांच्यासाठी सुंदर असं मारण्याचा प्रयत्न, पण एक धाव लेग बाईच्या स्वरूपाने. दुसरं धाव चोरताना गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल याला. थ्रोच्या नादात दुसरं रन दिलेलं आहे. या पद्धतीने सचिन सर पुन्हा एकदा स्ट्राईकवर. छत्रपती क्रिकेट क्लब कडून एक सिक्सला 2 रुपये बक्षीस आहे. सुंदर असा बॉल आता बाउंड्रीच्या दिशेने फिल्डर मागे, पण बॉल काय रोखू शकले नाही. खणखणीत असा 4 रन राऊत सरांनी मारलेला आहे. कीपरच्या वरून बॉल येथे आपण पाहू शकतो की 7 ओव्हर नंतर स्कोअर 75 झालेला आहे. आता शेवटचं ओव्हर आहे छत्रपती क्रिकेट क्लब साठी, शेवटचा ओव्हर. पाहूया छत्रपती क्रिकेट क्लब कुठपर्यंत मजल मारू शकते. स्ट्राईकवर आहेत बांद्रे रसल. सरकी स्वतः कप्तान आहे का ते, कप्तान गोलंदाजीला स्वतः कप्तान आलेले आहेत सतीश सर गोलंदाजीसाठी. बघूया आपल्या संघासाठी ते काय करतात ते. पहिलं कट करण्याचा प्रयत्न केलेला बॉल बॅटीला काही लागला नाही, कीपरच्या हातात. अजीत बांद्रे यहाँ पे खेलते हुए. दूसरी गेंद उठा के मारा है इसे स्ट्रेट 6 रनों के लिए. बहुत ही बढ़िया शॉट अजीत बांद्रे रसल के बैट से निकलता हुआ जोरदार 6. इस प्रकार छत्रपति क्रिकेट क्लब का स्कोर बढ़ता हुआ 2 गेंदे हो गए. इस वक्त बॉल गन्ने के खेत में गया है. इस ओवर की तीसरी गेंद उसको लेके मारा है फील्डर के ऊपर से, फील्डर बॉल के पीछे. यहाँ पे एक ही रन लिया है सचिन राउत, अपने पास स्ट्राइक रखना चाहते हैं. इसको क्या कहा जाए. मित्रांनो बाळा
जीव घेतो की काय आता? अरे लाकडा एवढ्या स्पीडने बॉल आला तर मारायचो आम्ही. ए भाऊ मी एकटाच आहे जेवाला. जाळे फाडा की तिकडचं, आम्हाला काय फाडताय? सचिन राऊत यांच्यासाठी सुंदर असा शॉट मारलेला आहे फिल्डर बॉलच्या मागे, पण बॉल जातोय फिल्डरच्या वरून. फिल्डर अडवलेला आहे रवीने. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण येथे पाहायला मिळालं. 2 रनाची भर. ह्या ओव्हरचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 बॉल मध्ये सचिन राऊत काय करतात बघूया छत्रपती क्रिकेट क्लब साठी. हे फुलटॉस चेंडू मारलेला हवेमध्ये, झेल काय घेऊ शकलं नाही. पळत असताना 1 रनाची भर. अंपायरचा डिसिजन काय? नो बॉल दिलेला आहे अंपायरनी, तर ह्या बॉलवर फ्री हिट असणार आहे. सुंदर असा कट केलेला बॉल, तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पॉइंट मध्ये. प्लेयरचं नाव माहिती नाही, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आता ह्या इनिंगचा शेवटचा बॉल राहील हा सचिन राऊत सरांसाठी. बघूया काय करतात ते. उचलून मारलेला आहे, जोरदार षटकार. खूप चांगल्या पद्धतीने फिनिश केलेला आहे. येथे छत्रपती क्रिकेट क्लब संघाचा स्कोर झालेला आहे 93 रन 8 ओव्हर मध्ये. शेवट चांगलं केलेलं आहे सचिन राऊत सरांनी. सुंदर असा षटकार मारलेला आहे कव्हर मध्ये. कव्हर फिल्डरच्या डोक्यावरनं गेलेला हा सुंदर असा 6. खूप सुंदर असा खेळ झालेला आहे. आता फिल्डिंगला चला.
हॅलो. या ठिकाणी पुणे कॅपिटल्स सीझन 3 चालू असलेला सामना पुणे कॅपिटल्स विरुद्ध छत्रपती क्रिकेट क्लब. रवी याचा उत्कृष्ट असा फटका, पहिल्याच बॉलवर पहिला षटकार पाहायला मिळतो तो रवी याच्या बॅट मधून. एक उत्तम अशी सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी, आक्रमक फटकेबाजी. पाहूया अरविंद कोणत्या प्रकारे कमबॅक करतायत पहिल्याच बॉलवरती षटकार बसल्यानंतर. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा लेग साइडला मारला फटका, षटकार. बॅक टू बॅक सिक्सेस या ठिकाणी रवीच्या बॅट मधून. पुणे परिसरातील स्टार फलंदाज रवी चव्हाण. पुणे, मुंबई, कर्नाटक आणि इतर विविध शहर यामध्ये प्रसिद्ध असलेला रवी ऑफ साईडच्या दिशेने मारलेला फटका. पाहूया आता मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल ते रवी याला. या ठिकाणी संदेश याचा देखील एक उत्तम फटका म्हणता येईल. मात्र संदेश शिंदे या ठिकाणी बाद होताना त्याची जागा घेईल. पुढील फलंदाज करण. दोन षटकारांनी सुरुवात झालेली ही ओव्हर, मात्र पहिला धक्का पुणे कॅपिटल्स या संघाला. आपल्या आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला करण पाहूया आपल्या संघासाठी किती धावांचे योगदान देतोय. पुढील चेंडू, अरविंद याचा वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक टाकतात ते अरविंद. उचलून खेळण्याचा केलेला प्रयत्न, मात्र एक अवांतर चेंडू या ठिकाणी एका धावेची भर पडते ती पुणे कॅपिटल्स या संघाच्या धावसंख्येत. व्हाईट बॉल. छत्रपती क्रिकेट संघाने एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, अंपायरने दिलेला निर्णय हा शेवटचा निर्णय असेल. मला तोंडा पाडलं मी जोरा सांगते. सावध रीतीने खेळलेला फटका. पुन्हा एकदा एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 13. सुरुवातीला आक्रमक, मात्र उत्तरार्धात शेवटी
वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतात ते सचिन. पाहूया फलंदाजीमध्ये एकदम चमकदार कामगिरी केल्यानंतर पाहूया बॉलिंग मध्ये काय जादू दाखवतात. उत्कृष्टरित्या मारलेला फटका, एक लॉफ्टेड स्वीप असं म्हणावं लागेल. लॉफ्टेड स्वीप शॉट 6 धावांसाठी, 4 धावांसाठी, माफ करा, 4 धावांसाठी. रवी चव्हाण आपल्या टच मध्ये दिसताना पुन्हा एकदा ऑफ साइडला उचलून मारलेला फटका पाहूया. पुणे कॅपिटल्स व्यवस्थापन समितीने काळजी घ्यायची की लाईनमन त्यांनी या ठिकाणी पाठवावेत. अभिषेक गायकवाड, शहाजी भिसे, अत्यंत सावधरीतीने खेळलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने, मात्र उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. ती दोन्ही फलंदाजांचा उत्तम असा ताळमेळ. लखन करण यांचा फिरून मारण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरतात ते आपल्या प्रयत्नात. एक निर्धाव चेंडू, पुढील चेंडू. करण याचा जोरदार फिरून मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सीमारेषेवर उत्कृष्ट अशी कामगिरी, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. ते या ठिकाणी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत ते छत्रपती क्रिकेट क्लब या संघाच्या खेळाडूने. उत्कृष्ट असा लेग साइडला मारलेला षटकार. आतापर्यंत अपयशी ठरलेले करण यांनी देखील आता आक्रमक फटकेबाजी करायला सुरुवात केलेली आहे. दोन्ही फलंदाजांची आक्रमक फटकेबाजी आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 30. 1 बाद 30. बॉलर नेम छत्रपती क्रिकेट क्लब इथे एक आपला रिप्रेझेंटेटिव्ह पाठवून द्यायचा आहे. उचलून मारलेला फटका समोरच्या दिशेने पाहूया 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये, मात्र 1 धावेवर समाधान मानावं लागेल.
करण याचा जोरदार मारण्याचा प्रयत्न, मात्र एक डॉट बॉल. करण यारचा जोरदार फटका, मात्र यावेळी क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि झेलबाद झालेले ते करण. नाही पुढचं सांगून देतो, तो पाणी पितोय तोपर्यंत. या ठिकाणी करण परतताना आणि पुढील फलंदाज ज्ञानेश्वर, आपल्या आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेले ज्ञानेश्वर. पाहूया आपल्या संघाची दोरा किती सार्थपणे सांभाळतात ते. आणि यापुढील समालोचक आहेत शहाजी भिसे, पुणे परिसरातील प्रसिद्ध मिस्ट्री स्पिनर शहाजी भिसे यांच्याकडे आता समालोचनाची धुरा सांभाळण्यात येते. धन्यवाद संकेत. या ठिकाणी ज्ञानेश्वर आलेले आहेत बॅटिंगसाठी. सावध शॉट ज्ञानेश्वर कडून, सिंगल रन. रवी आलेला आहे स्ट्राईकवर. आक्रमक खेळाडू, मोठे शॉट खेळण्यासाठी प्रसिद्ध. हा माहिती. फील्ड सेटिंग करताना गोलंदाज. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न रवीकडून, कनेक्ट झालेला नाहीये. डॉट गेलेला आहे चेंडू. नवीन प्रयोग करताना रवी, ताकदवर खेळाडू आहे रवी. शॉट आहे कव्हरच्या दिशेने, जबरदस्त शॉट रवीकडून. जबरदस्त शॉट मारलेला आहे रवीने कव्हरच्या दिशेने. स्कोर झालेला आहे 3 ओव्हर मध्ये 38 रन. आणि स्ट्राईक वर ज्ञानेश्वर, आक्रमक खेळाडू म्हणून नावाजलेला. कव्हरच्या दिशेने शॉट, गॅप मध्ये सिंगल रन घेतलेला आहे रवी स्ट्राईक वर. राईट आर्म ओव्हर येत आहे खेळाडू. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन, पण प्लेयर्सच्या हातात मारलेला आहे रवीनी. आय थिंक टाइम चांगला झालेला नाही शॉट, या त्यामुळे गेलेला क्लिअर झालेला नाही बॉल. चांगला प्रयत्न रवीकडून, बट विकेट गेलेली आहे. नेक्स्ट बॅट्समन चांगले शॉट खेळलेले आहेत रवीने, पण मॅच संपवता नाही आली. आणि या ठिकाणी दीपेश गुप्ता पुढचे बॅट्समन आहेत, राईट हँड बॅट्समन.
ह्या खेळाडूवर जबाबदारी आहे चेस करण्यासाठी ज्ञानेश्वर आणि दीपेश गुप्ता. स्ट्राइक वर दीपेश गुप्ता राहतील. काय असेल चेंडू पुढचा. स्लोअर वर फसवलेला आहे रवीला. हो, सावध शॉट लेग साइडच्या दिशेने. सिंगल खेळलेला आहे. खेळल्याच कॉल दिला आहे सिंगलचा दीपेश गुप्ताकडून. ज्ञानेश्वर स्ट्राइकवर. लेग साइडच्या दिशेने स्ट्रोक सिंगल साठी. दोघे पण सावध खेळताना, कारण त्यांना माहिती आहे चेस करायचा आहे स्कोर. चांगली ओव्हर गेलेले आहे या ठिकाणी बॉलर कडून संघासाठी. टीमचे आधारस्तंभ दादा आलेले आहेत. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न दीपेश गुप्ताकडून अपील केलेले आहे आणि विकेट दिलेले आहे खेळाडू अंपायर कडून दीपेश गुप्ताची. आणि रिस्पेक्ट ठेवावा लागणार आहे अंपायरच्या डिसिजनचा. आणि दादा ग्राउंडवर आल्यावर ग्राउंडची शोभा खूप चांगली झालेली आहे. क्रिकेटची शोभा वाढवल्याबद्दल दादा यांचं खूप धन्यवाद. आणि नेक्स्ट बॅट्समन आहे आदर्श. आदर्शला सांभाळून खेळण्याची गरज. टीमची जबाबदारी कशा रीतीने पार करतो याकडे लक्ष आहे सर्वांचं. ज्या माइंडसेटनी बॅटिंग करण ती चांगलीच ठेवावी. आणि ही खूप चांगली ओव्हर गेलेली आहे. विकेट घेतलेले आहे. गोलंदाजाने 2 विकेट घेतलेल्या आहेत या ओव्हर मध्ये. आणि पूर्णपणे ओव्हर आपल्या संघाच्या दिशेने फिरवलेले आहे. नेक्स्ट बॉल. खूप चांगला गोलंदाज दिसत आहे. विकेट घेतलेला आहे 2 त्याने. कौतुक करणारच आपण, कोण का असं. सावध शॉट ऑफ साइडच्या दिशेने सिंगल घेतलेला आहे मिसफिल्ड बॉलर कडून. अच्छा, हा हा हा. आणि सिंगल घेतलेला आहे आदर्शने. आणि 4 ओव्हर 42 रन झालेला आहे. आदर्श स्ट्राइक वर. दोघांकडे जबाबदारी आहे संघाचा जिंकून देण्याची. आणि खूप चांगले ओव्हर टाकलेले आहे या खेळाडूने संघाच्या दिशेने सामना फिरवताना. संघाने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. 2 विकेट घेतलेले आहेत. हात खराब होता जरा लगेच याने. होय ते टाकला आता. आदर्श आहे स्ट्राइक वर. फील्ड सेटिंग करताना कॅप्टन. गोलंदाज आहे तयार. ऑफ साइडला स्ट्रोक. सिंगल रन घेतलेला आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. ना मिसफिल्ड होताना संघाकडून. रन नाही भेटलाय पण मिसफिल्ड होतोय. 23 बॉल मध्ये 51 धावांची गरज.
ज्ञानेश्वर आणि आदेश. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न मिस झालेला आहे ज्ञानेश्वर कडून. फुलटॉस चेंडू ऑफच्या दिशेने खेळताना फायदा नाही उचलता आलाय फुलटॉस बॉलचा. बॅट चेंज करण्याची मागणी बॅट्समॅन कडून. वॉर्निंग देताना खेळाडू गोलंदाज स्ट्राइक चेंज करतोय. फुलटॉस चेंडू पुन्हा गॅप मध्ये प्लेस केलेला आहे. लॉंग ऑनचा खेळाडू खूप सक्षमरित्याने जबाबदारी पार पाडताना सिंगल रन दिलेला आहे. बॅट चेंज पाहिजे. अंपायर रोखताना स्लोअर चेंडू मोठा शॉट आणि 6. ज्ञानेश्वर कडून मोठा शॉट मिड विकेटच्या दिशेने. एकदम झोन मध्ये आलेला बॉल. खूप चांगला स्लोअर वन पिक केलेला आहे. जबाबदारी पार पाडायची. दोघा खेळाडूंवर जबाबदारी. एकोणीस बॉल मध्ये 43 धावांची गरज होती मोठ्या शॉटची. लेग साइडला शॉट पुल केलेला आणि 4. सामना फिरवताना ज्ञानेश्वर आपल्या संघाच्या दिशेने चांगला पुल केलेला आहे. दोन्ही बॉल चांगले पिक केलेत ज्ञानेश्वरने. आता टीम मीटिंग होत आहे बॉलिंगच्या दिशेने आणि बॅट्समनच्या दिशेने. 3 ओव्हर मध्ये 39 धावांची गरज. 55 वर 4 आउट. टीमचे खेळाडू समजावून सांगताना दोन्ही बॅट्समनला. ओंकार आलेला आहे बॉलर. आदर्श आहे स्ट्राइक वर. मोठ्या शॉटची गरज. 18 मध्ये 39 धावांची गरज. ऑफ साइडला स्ट्रोक. सिंगल रन. दुसरा धाव घेण्याची प्रयत्न. थ्रो परफेक्ट आलेला नाही. 1 बाउन्स आलाय पण खूप स्लो थ्रो. खूप छान रनिंग बिटवीन द विकेट ज्ञानेश्वर आणि आधीकडून. लेग साइडला पुल मारण्याचा प्रयत्न आणि कॉट.
एवढंच आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण प्रेशर येते एवढा. मग काय राज चाललेला आहे बॅटिंग साठी. फुलटॉस बॉलचा फायदा झालेला नाही हे आदर्श कडून. हातात गेलेला आहे चेंडू, क्लिअर नाही करू शकला. ऑफ साइडला स्ट्रोक, प्लेयर्स क्लिअर केलेला आहे ऑफ साइडच्या दिशेने आणि 2 रन भेटलेले आहेत या ठिकाणी. चांगला शॉट खेळलेला आहे. पहिल्याच बॉलवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न राजकडून. फुल शॉट गॅप मध्ये प्लेस केलेला आहे राजनी. चांगला शॉट या ठिकाणी. राजनी मागची मॅच पण काढून दिलेली आहे संघाला आणि संघाने तोच विश्वास कायम राखत परत पाठवलेला आहे राजला आणि सुरुवातीपासूनच मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा मोठा शॉट आणि लॉंग ऑफच्या उपरनं 6. खतरनाक खेळाडू, जबरदस्त शॉट. पहिल्या 3 बॉलवर मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉलला 2 रन, दुसरा चौकार आणि मोठा एक षटकार, तिसरा. सामना फिरवताना आपल्या टीमच्या दिशेने. डॉट चेंडू, पण स्कोर आलेला आहे या चांगला. कमबॅक केलेला आहे बॉलरनी. शेवटचा चेंडू निर्धाव, पेसनी बीट केलेला आहे. 2 ओव्हर मध्ये 25 धावांची गरज. 69 वर 5 आउट. राजला मोठे शॉट खेळण्याची गरज आणि ज्ञानेश्वर दोघांना आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज टीमसाठी. हो, खूप लॉंग रनअप आहे या बॉलरचा. सचिन तळवडे. हो, डॉट चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. ह्या गोलंदाजाची हाईट जास्त असल्यामुळे बॉल थोडा बाउन्स होणार आहे जास्त. चांगला चेंडू गोलंदाजाकडून. समोर चेंडू ऑफला मारण्याचा प्रयत्न आणि चौकार. कॅच ड्रॉप झालेला आहे खेळाडूकडून. मिस फिल्डिंग. कॅच ड्रॉप झालेला आहे. मिस फिल्डिंग सतत होताना कधी फंबल होतंय तर कधी कॅच ड्रॉप. चांगला शॉट ज्ञानेश्वर कडून. ऑफ साइडला स्ट्रोक आणि यावेळेस पकडलेला आहे कॅच. क्लिअर झालेला नाही ऑफ साइडचा प्लेअर. त्याच्या वरतून मारण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरचा.
एकच बाउंड्री खाल्लेली आहे गोलंदाजाने. अजय आलेले आहेत बॅटिंगला. लेगला स्ट्रोक, लॉंग ऑनला सिंगल रन. राज स्ट्राईकवर. राजला सेम रोल पार करायचा आहे जसा मागच्या मॅचला त्यांनी मॅच संपवली होती सेम तशीच. सिंगल रन काढलेला आहे राजने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण मिस टाइम. चांगली ओव्हर जाताना फक्त एकच बाउंड्री आलेली आहे. मोठा फटक्याची गरज. वन बिग शॉट. डॉट बॉल. डॉट बॉल टाकलेला आहे या ठिकाणी. सचिन तळवडेकडून चांगली ओव्हर गेलेले आहे. फक्त एकच चौकार खाल्लेला आहे आणि 2 डॉट आणि 1 विकेट. जबरदस्त बॉलर आपल्या टीमच्या दिशेने मॅच फिरवताना लास्ट ओव्हर मध्ये. आउट झालाय का? 7 आउट झाले. 7 आउट 7. किती झाले? 7 बॉल 19. 6 बॉल ना ओव्हर झाली त्याची वाटतं. मग 6 बॉल 19 ना म्हणू का? नाही तर परत लफड होईल. 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज. किती झाले स्कोर आता? 75 वर 6 आउट. 7 आउट. आणि राजवर जबाबदारी आहे मॅच संपवण्याची आणि खेळाडू नावाजला जातो मोठ्या शॉट साठी. दोघे पण खेळाडू. भैरव आले स्ट्राईकवर. भैरव नॉन स्ट्राईकला आहेत आता. आणि सचिन सर आलेले आहेत बॉलिंगला. यॉर्कर स्पेशलिस्ट. यॉर्कर साठी नावाजलेले खेळाडू. परफेक्ट यॉर्कर टाकणारे. सचिन सर आहेत बॉलिंगला. राज खेळाडू मोठे षटकार खेळणारा. लेगला शॉट मारण्याचा प्रयत्न पण हातात कॅच. दीपेश भाऊ गुप्ता भाई थोडासा कॅप्टन जाताना क्रीजवर आणि संघाची धुरा सांभाळण्यात सज्ज. मोठे शॉट खेळण्यासाठी नावाजलेले खेळाडू. पण यावेळेस कडवं आव्हान आहे त्यांच्या समोर. भैरव नॉन स्ट्राईकला सतीश. लेफ्टी बॅट्समॅन आहे. चांगला कॅल्क्युलेट करून रन करण्याची गरज. मी सांगू का तुम्हाला? भैरवला नाही जाणार एवढं शॉट. यांचा तरी एखादा जाईल. आउट झाले ना त्यांनी मारले.
सचिन सर बॉलिंग टाकताना कॅप्टन स्ट्राईकवर. ज्ञानेश्वर शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, डॉट गेलेला आहे चेंडू. मागच्या बॉलला विकेट, आताचा एक डॉट. फील्ड सेट करताना सचिन सर गोलंदाज लेग साइडला फील्ड सेट करताना. ऑफ साइडला एक पण खेळाडू मागे नाही. मोठा शॉट लेग साइडने, पण हातात कॅच होता. ड्रॉप कॅचेस झालेले आहेत. कॅच ड्रॉप झालेला आहे आणि तिथेच तुम्हाला 2 ते 3 रन भेटलेले आहेत. हो, दोन्ही संघांनी शांत घेण्याची गरज, अजिबात वाद करायची गरज नाहीये. सगळ्या गोष्टीचा रिझल्ट व्यवस्थित लागेल, कोणीही कालवा करायची गरज नाहीये. दोन्ही संघाचे कॅप्टन निर्णय घेतील फक्त, बाकीच्या खेळाडूंनी इंटरफेअर करण्याची गरज नाही. त्या संघाचा कॅप्टन आणि ह्या संघाचा कॅप्टन. दोन्ही टीम मधले कॅप्टन आणि अंपायर डिसिजन घेतील. बाकीच्या खेळाडूंनी फिल्डिंगच्या पोझिशनवर थांबा, कोणीही इंटरफेअर करू शकणार नाही. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि अंपायर निर्णय घेतील. कॅमेरा चेक होत आहे गोष्टी. वेट, दोन्ही संघांनी संयम राखा. कॅमेरात सगळ्या गोष्टी चेक होत आहेत. सगळ्या गोष्टी चेक होत आहेत कॅमेरात. सचिन सर तुम्ही जर कॅप्टन असतील तर तुम्ही बघा, दोन्ही संघाचे कॅप्टनच बघू शकतील. पूर्ण संघाने यायची गरज नाही आणि कुणीही बाहेर थांबलेले खेळाडू आत जायची गरज नाही. दोन्ही संघाचे कॅप्टन, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, कुणीही दोघांनीच फक्त निर्णय घ्यावा, कुणीही मध्ये येऊ नये.
दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, कॅप्टन डिसिजन घेतील, अंपायर डिसिजन घेतील. ₹5 आणि लवकरात लवकर मॅच स्टार्ट करा, लवकरात लवकर डिसिजन घ्या. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन दोघी संघांना विनंती आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. कोणीही प्लेयर इंटरफेअर करणार नाही आणि डिसिजन आतमध्ये जाऊन देण्यात येईल. हा स्कोर काय आता 3 पळाले, 9 बॉल आहे ना, 9 बॉल पण आहे का? खेळ लवकरात लवकर चालू करावेस. दोन्ही संघांना कळवण्यात येते की सामन्याला लवकरात लवकर चालू करायचा आहे. कॅप्टन सतीश सर, सचिन सर, सामन्याला गती द्या. बाकीच्या प्लेयरांनी बाहेर जायचं आहे. सचिन सर, सामन्याला गती द्या. अतुल सर, चला चालू करा. सतीश, अतुल सर चालू करा. सतीश सर, स्ट्राईकला राहा तुम्ही लवकर. चला चला चालू करा लवकर. चालू करा, अजून 3 मॅच खेळवायचे आहेत. चालू करा लवकर. वेळेचं बंधन आहे, लवकर स्टार्ट करा. तीन बॉल राहिलेले आहेत. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन काढलेला आहे. बॉल कनेक्ट होत नाहीये भैरवच्या बॅटला. कॅप्टन स्ट्राईकवर आलेले आहेत. मोठा शॉट खेळावा. सचिन सरांचे एक बी 6 मारून नाही दिलेला आहे. सरांनी आता चुकतेच माणूस. चुकीतूनच मानू शकतो. फील्ड सेटिंग करताना पुन्हा सचिन सर. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. कधी कधी स्लोवर तर कधी कधी पेस नाही यॉर्कर टाकणारे खेळाडू सचिन सर. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न सतीश सरांकडून. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, डॉट गेलेला आहे.
आणि सामना जिंकलेला आहे ऑपोजिट टीमनी. इसलिए मैंने पहले ही बोल दिया. हाँ झाले 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 उससे कैलकुलेट किया करता था फॉर्मूले से. उसका फॉर्मूला जो होता है ना, कितनी बॉल बची है, कितने मतलब कितने रन से आप जीते हो, मतलब जब चेस करो कितनी बॉल बची है वो आता है, ना कि ये आता है कि कितने विकेट से आप जीते हो रन रेट के. पुरंदरचे कॅप्टन त्यांनी माईक जवळ उभा राहावं.